पालघर सारखीच एक घटना पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये उघडकीस आली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। पश्चिम बंगालच्या पुरुलियातील व्हिडिओमध्ये जमावानं काही साधूंना घेरलं आहे आणि त्यांना सार्वजनिकरित्या मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे। जमावाने साधूंचे कपडे फाडले, त्यांना बेदम मारहाण केली। माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशच्या 3 साधूंना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। साधूंना अपहरणकर्ते समजून स्थानिक जमावाने त्यांना बेदम मारलं। जमावाने साधूंवर हल्ला केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि साधूंचा जीव वाचलाय। पोलिसांनी जमावापासून साधूंची सुटका केली आहे आणि त्यांना पोलीस ठाण्यात नेलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 11 जानेवारी रोजी गुरुवारी घडली। उत्तर प्रदेशचे 3 साधू मकर संक्रांती निमित्त स्नान करण्यासाठी बंगालच्या कोलकाता जवळ असलेल्या गंगा सागरला जात होते। ते रस्ता चुकले, त्यामुळे त्यांनी 3 तरुणींना रस्ता विचारला। साधूंना पाहून तरुणी किंचाळल्या आणि तिथून पळून गेल्या। त्यानंतर स्थानिकांनी साधूंना पकडलं आणि त्यांना मारहाण सुरू केली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले, त्यांनी जमावापासून साधूंचा जीव वाचवला आणि त्यांना घेऊन काशीपूर पोलीस ठाणं गाठलं। साधूंना मारहाण केल्याप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पुरुलिया पोलीस अधीक्षक अभिजित बॅनर्जी यांनी दिली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मारहाणीत सहभागी असलेल्या अन्य लोकांचा शोध सुरू आहे, तर त्यांना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत। अटकेत असलेल्या सर्व आरोपींना पुरुलियातील रघुनाथपूरमधील न्यायालयात हजर करण्यात आल्याचं बॅनर्जी यांनी सांगितलं। तर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या घटनेला पालघर भाग 2 असं म्हटलं आहे। ते म्हणाले की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पालघर साधू हत्याकांड ही घटना उघडकीस आली होती, तर पालघर भाग 2 ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात घडलाय। बंगालमध्ये साधू मुनींना मारहाण होत असेल तर इथली कायदा आणि सुव्यवस्था काय आहे? बंगालमधील परिस्थिती धक्कादायकच आहे, अशा शब्दात त्यांनी संतापच व्यक्त केलाय।